तर जे नाम घेतो तेच ठरलेलं नाम। नंबर 2, ठरलेली वेळ। ज्यावेळी आपण नाम घेतो ना त्याच वेळी बसायचं नामाला। हे करण्यासाठी आपण चाललोय बोलणं, नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं अजिबात नाही। काही जण करतात, हे करतात ते बरंच आहे, पण जे करत नाहीत त्यांच्यासाठी सूचना आहे। ठरलेली वेळ, पहाटे 5 वाजता घेताय काय, 8 वाजता घेताय, 7 वाजता, तर त्याच वेळी घ्यायचं। असं म्हणतात की ज्या नामात ज्या देवतेचं आपण नाम घेतो त्यावेळी ती देवता तिथे येऊन थांबलेली असते, आपण नाम घेतोय म्हणून ते ऐकायसाठी। आणि आपण जर वेळा बदलायला लागलो रोज तर ते चालत नाही। दुसरी गोष्ट, ज्या ठिकाणी बसून आपण नाम घेतोय त्याच जागेवर बसायचं, रोज त्याच जागेवर, बदलायची नाही जागा। जो कोपरा आपण निवडलेला असतोय घरातला, त्या घरातल्या कोपऱ्यामध्ये फार सुंदर आहे। बरीचशी मंडळी म्हणतात परमार्थ करायला तीर्थक्षेत्र, मंदिरं, मठ या ठिकाणी चांगली काय आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित अशी साधना करता येते। पण माझा अनुभव सांगतो आपल्याला की घरासारखा दुसरा मठ कुठला नाही बरं काय। म्हणून स्वतःचा घरालाच मठ करावं, घरालाच मंदिर करावं। कारण सगळ्यांची घरं असतात, बऱ्याच जणांची घरं असतात। ते सुहास पेटे नावाचे एक तत्ववेत्ते होऊन गेले, त्यांचं एक वाक्य आहे, बऱ्याच जणांची घरं असतात, काहींच्या घरामध्ये देवघर असतं, सगळी घरामध्ये देवघर नसतं। काहींच्या घरामध्ये देवघर, बऱ्याच जणांची घरं असतात, पण काहींच्या घरामध्येच देवघर असतं, आणि काहींचं घरच देवघर असतं। हा मुद्दा फार महत्वाचा आहे। आपल्या घराला देवघर कसं करता येईल याचा विचार सतत आपण केला पाहिजे। आणि तो केव्हा होईल, असा ठराविक जागा निवडायची, त्याच ठिकाणी बसायचं। आणि कुठलं आसन आपण घेतलेलं असते ना ते दुसऱ्याला कुणाला द्यायचं नाही बसायला, आपलं आपणच बसायचं त्याच्यावरती। किंवा एखादं घोंगडं आहे तर ते झोपायसाठी वापरायचं नाही, तर ते फक्त साधनेसाठी वापरायचं। असं जर करायला लागलो तर साधारण बैठक आपली व्यवस्थित तयार होते। दुसरा मुद्दा, जेव्हा आपण नामाला बोलावा विठ्ठलाला सुरुवात करतोय ना त्यावेळी हलायचं डुलायचं बंद करायचं। पहिल्यांदा जे आपण हात हलवतो किंवा पाय हालतात हे हलणं बंद करायचं। म्हणजे पहिल्यांदा प्राणवायू जो कमी होतो, प्राणशक्ती कमी होते, त्यामुळे मन शांत व्हायला लागतं। आणि मन शांत झालं की आपण नामाला व्यवस्थित सुरुवात करता येते। हे करून बघूया, आपण करून बघायसाठी आपण बोलायला लागलोय। बघा आपल्याला जमलं तर एकच आसन, एकच ठिकाण, ठरलेली वेळ आणि ठरलेले नाम, 4च मुद्दे आपण लक्षात घेतले। म्हणून बोलावा विठ्ठल आणि पहावा विठ्ठलासाठी ही एक जागा निवडणं फार गरजेचं आहे। असा जर कोपरा आपण निवडला तर निश्चितपणे आपला जीवभाव जो आहे तो विठ्ठलमय होऊ शकतो। म्हणून बोलावा विठ्ठल ही देहाची गोष्ट आहे, हा देहभाव आहे। पहावा विठ्ठल हे चित्ताची गोष्ट आहे, म्हणजे मनाची गोष्ट आहे। आणि करावा विठ्ठल जीवभाव हा जीवाचा प्रश्न आहे। म्हणजे आपल्या देहामध्ये या सगळ्या गोष्टी नांदतात बरं का एकत्र। म्हणजे मी देह आहे असं वाटतंयच, म्हणजे देह दिसतोच आपला। देहानं म्हणजे मुखानं नाम घेणं ही देहाची क्रिया आहे, आणि चित्तानं त्याला आठवणं ही अंतःकरणाची क्रिया आहे। आणि हे दोन्ही गोष्टी जुळल्या की जीव जो आहे, जो तिथं सूक्ष्म अहंकार असतो, तो जीवभाव शेवटी अर्पण करता येतो। म्हणून तुकोबाचा आणखीन एक अभंग प्रसिद्ध आहे जो आपण भजनामध्ये नेहमी म्हणतो, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे। 4 भाव आहेत, ते विठ्ठलाला अर्पण करावे लागतात। त्यातली घेई घेई माझे वाचे, हा वाचेचा भाव म्हणजे बोलावा विठ्ठल। डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, आणि तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण। या 2 गोष्टी देहाशी संबंधित आहेत, एक वाचेशी संबंधित आहे, या 2 गोष्टी देहाशी संबंधित आहे। मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी, म्हणजे मनाचा अंतःकरणाचा आहे। आणि तुका म्हणे जीवा नको सोडू रे केशवा, हा जीवभाव आहे। त्यामुळे वाचेचा भाव, शरीराचा देहाचा भाव, मनाचा भाव आणि शेवटी असणारा जीवभाव हा अर्पण करणं असतं। आपल्याकडे 2 जबाबदाऱ्या आहेत फक्त, बोलावा आणि पहावा विठ्ठल। करावा विठ्ठल आहे ना, तो विठ्ठलच करतो आपलं काम, ते सद्गुरू करून टाकतात किंवा विठ्ठल करतो। कोणी येईल, सद्गुरूंच्या रूपामध्ये विठ्ठल आणि विठ्ठलांच्या रूपामध्ये सद्गुरू, दोन्हीपैकी कोणतरी येतील आणि ते करून टाकतील आपलं काम। पण आपण ही जबाबदारी मात्र पहिली सांभाळायला पाहिजे की पहिला म्हणजे बोलावा विठ्ठल आणि दुसरा पहावा विठ्ठल। म्हणजे बोलणं आणि पाहणं याला फार महत्वाची गोष्ट आहे। म्हणून नामासाठी दुसरं काही लागत नाही हो, नामाला फक्त इच्छा लागते, बाकी काय लागत नाही। इतर कुठलीही क्रिया करा प्रपंचाची, त्याला आपल्याकडं साधन लागतं काहीतरी। आपला देह चांगला असायला लागतो, पैसे असायला लागतात, वेळ असावी लागते, सगळं ह्या गोष्टी असाव्या लागतात।
नामासाठी फक्त इच्छा असावी लागते. इच्छा झाली की नामाला सुरुवात होते. म्हणून आपण सुरुवातच केली पाहिजे नामाला, की ज्यामुळं आपल्यावर काय प्रभाव पडतो. जसं आपण सगळीकडे प्रपंचामध्ये प्रयोग करतोय ना, हे असं केलं की काय होतंय बघूया. शेतामध्ये पिकं बदलतोय आपण, हे पीक येत नाही तर दुसरं बघूया, असं नाही तसं करूया, असे प्रयोग करतो आपण. पण परमार्थामध्ये असे काही प्रयोग करत नाही. अजून माझं नाम स्थिर होत नाही, असं करून बघूया, किंवा ग्रंथात काय सांगितलंय बघूया, असं काय नाही. हे जमलं तर असते आपलं, आणि ते करायचंच असतं प्रपंचाचं. प्रपंच जो आहे ना तो हट्टानं केला जातो, आणि हे जमलं तर केलं जातं. मग तुकोबांचं सांगणं आहे की बोलावा आणि पहावा विठ्ठल, इथं हट्ट असला पाहिजे आपला. पण आपला हट्ट तिथं नसतो. भलत्या ठिकाणी प्रपंचाच्या ठिकाणी हट्ट असतो, आग्रह असतो. तर पहावा आणि बोलावा यानंतर करावा विठ्ठल जो आहे, ज्याला आत्मनिवेदन भक्ती सांगितलेली आहे, ज्या 9 भक्ती सांगितल्यात ना, ती शेवटची भक्ती आत्मनिवेदनाची आहे. त्या आत्मनिवेदनामध्ये ते वर्णन केलेलं आहे. रामरक्षा स्तोत्र कोण आपण वाचत असाल, फार प्रभावी स्तोत्र आहे बरं काय. घरामध्ये संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र वाचावं, आणि हनुमान चाळीसा संध्याकाळी घरामध्ये म्हणावी. बघा हरिपाठ जसं आपण म्हणतो ना, त्याच्याबरोबर रामरक्षा, जरासं कठीण शब्द आहेत, संस्कृत शब्द आहेत, पण हळूहळू युट्यूबला आपल्याला ऐकून सुद्धा म्हणता येते. त्या रामरक्षामध्ये एक श्लोक आहे, श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्री रामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्री रामचंद्र चरणो शरणम प्रपदे. चार ओळी आहेत त्यातल्या. मनसा स्मरामी म्हणजे भगवंताचं चरण मनानं स्मरण करावं. नंतर वचसा गृणामी, वाचनं त्या भगवंताचं नाम घ्यावं. शिरसा नमावी म्हणजे शरीरानं आपण दंडवत घालावा, नमावं. आणि शेवटी श्री रामचंद्र चरणम शरणम प्रपदे, आपला जीव भाव सुद्धा त्या ठिकाणी अर्पण करावा. म्हणजे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव, या तिन्ही क्रिया ज्या आहेत त्या गोष्टी चालू होतात. त्यामुळं पोटाची कामं करत राहावं, पोटापुरतं काम. तुकाराम महाराज म्हणतात अगत्यत्व राम. अगत्य शब्द वापरलाय म्हणजे प्रायोरिटी दिलेली आहे. प्राधान्यक्रम कशाला? रामाला. पोटाला 2 नंबर दिला पाहिजे. ठीक आहे, पोटाला जरी 1 नंबर दिला उदरनिर्वाहाला, तर 2 नंबर तरी रामाला देऊया. म्हणजे 1 नंबर प्रपंचाचं काम आणि 2 नंबर तरी विठ्ठलाचं नाम. ह्या दोन्ही तरी गोष्टी म्हणजे राम जो आहे तो 2 नंबरला तरी आपण बसवला पाहिजे. वास्तविक असायला पाहिजे एक नंबरला. प्रभाते मनी राम चिंतित जावा, असं समर्थ जे बोलतात. प्रभाते का? तर त्या प्रभाताला अर्थ आहे सकाळीच का करायचं, तर सकाळी शांत वातावरणामध्ये ब्राह्ममुहूर्ताला म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 2 तास आपल्याला जर सांभाळले तर सगळे दिवसभराचा वेळ जो आहे आपला अत्यंत व्यवस्थित जात असतो. पण आपल्याला त्या गोष्टी सांभाळता येत नाहीत बरेच वेळा. आता अलीकडे सगळ्या तरुण पिढीची पहाट 8 वाजता 8:30 वाजता व्हायला लागली आहे. त्यामुळं त्याच्यावर चर्चाच करण्याचा अर्थ नाही. त्यांना ब्राह्ममुहूर्त कुठला, तर 8:30ला सुरू होतो त्यांचा ब्राह्ममुहूर्त. आपल्याला तो सांगण्यात आणि त्यांना ते पटणं आणि ते नामाला बसणं. असतील काही भाग्यवान अशी मुलं की तेही करत असतील, पण ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की ज्यामुळं आपलं मन शांत राहतं. कॅम्प्युटरवर काम करतोय आपण, आणखीन कशावर मुलं काम करत असतात. डोकं शांत असलं तर काम करतील ना. त्यामुळे उद्ध्वस्त असलेली सगळी डोकी आता आपल्याला बघायला मिळतात. पूर्वीपेक्षा आता घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. मग शहाणी झालीत काय खोडी झालीत माणसं, वेडी झालीत, हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. 96% मार्क मिळवणारी पोरं, घटस्फोट घेणाऱ्या पोरांच्या मध्ये जवळजवळ सगळी पोरं 96% मार्क घेणारीच घटस्फोट घेतात. गंमत आहे का नाही? मग जराशी 50% वाले आपण ज्यांना म्हणतोय काय रे कसले मार्क काढलं, पण आई बाबाला धरून त्यांच्या सेवेत राहतंय, चांगलं आहे ते. त्या IT क्षेत्रामध्ये ITत फिरतंय ना, ते तिकडंच वडिलांचं, आईचं, आजोबांचं जे दहन केलेलं असतं ना, ते म्हणतात व्हॉट्सअपला दाखवा आम्हाला, तिकडूनच आम्ही अमेरिकेतनं बघतो. अशी परिस्थिती आजची आहे. याला कारण तुकारामाची गाथा उघडली नाही, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला नाही, दासबोध पाहिला नाही, नाथांचं भागवत बघितलेलं नाही. म्हणून कुणी लावायची सवय? आपणच लावायला पाहिजे, नाहीतर कोण लावणार काय? काय MPSCला याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राबद्दल प्रश्न विचारला जातो, पण त्या प्रश्नाची उत्तरं त्याला देता येत नाही. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? कुणी इकडं तिकडं काहीतरी बोलत असतात पोरं, त्यांना काही माहिती नाही. विराट कोहलीच्या धावा किती, कुठल्या साली,
तेंडुलकरनं किती धावा केली, किती शतकं काढली, सगळं डिटेल माहिती सांगतात. कुठल्या जगातल्या कुठल्या देशाची राजधानी विचारा, जगातलं भारतातलं काहीतरी विचारा, सगळं सांगतात. पण ज्ञानेश्वरी कुणी लिहिली माहीत नाही. ही केविलवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, कारण 4 ग्रंथ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. एक ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, नाथांचं भागवत, समर्थांचा दासबोध. 4 वाचायला काही हरकत नाही मरेपर्यंत, एवढे होतात मरेपर्यंत. पण ते आपल्याला वाचले तर वाचण्याच्या अगोदर मरण्यामध्ये काय अर्थ आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मी तुझं नाम मरेपर्यंत घेईन तरच जगेन. वाक्य ऐकायचं, लक्षात ठेवायचं. मी तुझं नाम मरेपर्यंत घेईन तरच जगेन. या वाक्याचा अर्थ असा आहे, मी खरंच परत जन्माला यायचा नसेन तर मी तुझ्या नामातच राहिलो पाहिजे, किंवा माझी जागृती आतली जी आहे ती नाम घेतल्यानंच होते, नाहीतर मी मेल्यासारखं आहे. हे मुख म्हणजे सर्पाचे ते बिळ. नाथ महाराज म्हणतात काय, ज्या मुखानं भगवंताचं नामस्मरण होत नाही ते सर्पाचं बिळ आहे. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्रात जन्माला आलेत, ज्यांनी शिवछत्रपतीचं चरित्र वाचलं नाही आणि ज्ञानेश्वरी वाचली नाही ना, वाया गेलं आयुष्य म्हणून समजायचं. बाकी काय उपाय त्याच्यावर अधिक बोलायची काही गरज नाही. किती मार्क काढले हेही महत्व आहे, पण तो गौण भाग आहे. खरी गोष्ट इथं आहे दडलेली. आपली डोकी शांत असतील ना तर सगळा समाज शांत राहतो, अन्यथा राहत नाही. त्यामुळे डोकी शांत करणारं शास्त्र म्हणजे हे 4 ग्रंथ आहेत. म्हणून सवडीनं आपण वाचावेत, मुलांना वाचण्याची प्रेरणा द्यावी. हट्ट करतात ना मुलं, तुला हे देतो, मोबाईल देतो, सगळं देतो, पण आजच्या 15-20 ओव्या वाचल्यास का दासबोधातल्या, मनाचे श्लोक म्हटलेस काय, रामरक्षा म्हटलीस काय तर जेवाय वाढतो, असं आपण कधी म्हणत नाही. आपण भलतंच काहीतरी बोलत असतो. वाढदिवसाला भेटी देतो, पुस्तकांच्या कोण देत नाही. घराघरामध्ये ज्यांच्या घरामध्ये पुस्तक नाही ते पुस्तक नसलेलं घर म्हणजे अगदी केविलवान आहे, शुकशुकाट म्हणायचा घरामध्ये. दाखवायचं काय, हे चिताक, ह्या माळा, हे अमुक, ह्या बिलवर, ह्या पाटल्या, हे माझं दाखवायच्या सगळ्या ठिकाणी. बाहेर लावलेली गाडी, दाखवायची गोष्ट कोणती, ही ज्ञानेश्वरी, ही तुकारामांची गाथा, हे उपनिषद सगळे आहेत, ही दासबोध आहे, हे दाखवता आलं पाहिजे. प्रॉपर्टी कुठं आहे, ही माझी प्रॉपर्टी अशी दाखवता आली पाहिजे. पण आपल्या प्रॉपर्टीचे संदर्भच बदललेले आहेत. कुठली प्रॉपर्टी दाखवायची तरी आपलं भलतंच सुरू आहे ना. हा गोष्ट तुकाराम महाराजांनी हेरलेली आहे. म्हणून बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पोटापुरते काम अगत्य ते नाम. पोटापुरतं काम करायचं आणि नामाला बसायचं. ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. 6 महिने वर्षभर करून बघा. एक 10, 20, 50 ओव्या वाचायच्या अर्थासहित, किंवा तुकारामांच्या गाथेतले एक 10 अभंग वाचायचे, हरिपाठ वाचायचा, थोडा वेळ नाम घ्यायचं आणि मग कामाला निघा. नोकरी आहे, व्यापार आहे, शेती आहे, काय वाटेल ते करा. किती फ्रेश दिवसभर वाटते बघा, आणि बघण्याची दृष्टी कशी बदलते बघा. परमार्थ म्हणजे दृष्टी बदलणं, बाकी माणसं बदलत नाहीत. त्यामुळं परमार्थ करायला लागला म्हणजे काय होतं तर दृष्टी बदलते, बाकी काही नाही. विचाराची जी दृष्टी आहे ना ती बदलून जाते सगळी, आणि ही बदलणं फार गरजेचं आहे. म्हणून अगत्य तो नाम म्हटलेलं आहे. म्हणून इथं पहावा विठ्ठल, हे पाहण्याची क्रिया ही ध्याननिष्ठा आहे, आणि बोलण्याची क्रिया ही नामनिष्ठा आहे, आणि तत्वनिष्ठा जी आहे ती जीवभाव करण्यामध्ये आहे. या तिन्ही निष्ठा आपल्याला सांभाळता आल्या पाहिजे. वारकरी म्हणून, वारकरी नसू तरी बरेच वेळा म्हणतात ते वारकऱ्यांचं काम आहे. अजिबात नाही. ज्ञानेश्वरी वाचणं वारकऱ्यांचं निवड काम नाही. आता वारकरी आहेत तर ज्ञानेश्वरी वाचावी ही गोष्ट बरीच आहे, पण बरेच वेळा भलतंच काहीतरी चालू असते. आता कीर्तन आहे की हो, जरा येत जावा की हो, वारकरी म्हणून तरी. आता विना लावायला मी एका गावामध्ये बघितलं, भांडणं चालू असतात. मी नाही, आज पुरसून जातात लोक का, विण्याची पाळी आली म्हणून रात्रभर कुणी घ्यायचा. कीर्तनाला या हो, तुम्ही तरी आहे वारकरी, कीर्तनाला या. कीर्तन तुमच्या 12, 12:30 पर्यंत चालतात. ते मला पित्त आहे ना, त्या पित्तानं काही जमत नाही मला, असं म्हणायचं. पण पाण्याची पाळी आली ना, उसाला पाणी द्यायची, रात्रभर बॅटरी घेऊन फिरायची. त्यावेळी कुठं जातंय पित्त काही समजत नाही, नुसत्या सबबी सांगायच्या आणि कीर्तनाला टाळायचं. वारकरी पण हा तब्येत एखाद्याची खराब आहे काय, तू गोष्ट वेगळी, पण तरुण आहे त्याने तरी हे सांभाळायला पाहिजे ना. पण ह्या गोष्टी अगत्य म्हणून सांगितलेल्या आहेत. तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. नामाचं फार महत्व आहे. आपली जेवढी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्या शतपटीनं प्रॉपर्टी कोणती असेल तर आपल्याकडे असलेलं धन हे नामाचं धन आहे. राम रतन धन पायो अभंग आपण ऐकतोय लता मंगेशकरचा. तो सगळ्यात धन कोणतं असतं तर हे आहे, कारण ते धनाला खर्च होत नाहीत.
दुसरी गोष्ट आपल्याबरोबर येतं, ह्यातली कुठली गोष्ट आपल्याबरोबर येते सांगा प्रॉपर्टी मधली? एकही नाही. जिंदगी में बहुत कुछ कमाया, कमाए हीरे मोती, लेकिन क्या करे यार कफन को जेब नहीं होती. कपनाला किस्सा असता तर बरं झालं असतं आपण म्हणतोय. आता काय कपनाला किस्सा नाही, काय काय एक दृष्टांत बघितले आपण. कत्री बोलून गेलो असेल मी. एका वास्तुशांतीला गेलो होतो आमच्या शिक्षक मित्रांच्या. फार सुंदर बंगला बांधलेला होता. दोघंच राहतात बरं काय. अलीकडे घराघरामध्ये 2-2च माणसं आहेत. दुसरी सगळी बाहेरच कुठं असतात. ती कधी कधी येतात पाहुण्यासारखी आणि 2च माणसं घरात राहतात. त्यांना काय झाडायला जमत नाही. मग दाखवायसाठीच फक्त बंगला असतो, बाकी काही नसतं. अशा अनेक घरामधली स्थिती आहे. त्याने एवढं प्रचंड घर बांधलेलं होतं. बाथरूम तरी आमची एखादा मोठी हॉल असतोय ना तसली बाथरूम त्याची. ते म्हटलं एवढ्या सगळ्या त्या आणलेल्या आहेत ना त्या स्टाईल सगळ्या राजस्थानावरून मागवल्या. म्हटलं तिथलेच मजूर आणलेत आणि स्टाईल्स बसवलेत. असं सगळं दाखवत होता. हे शॉवर हे कॉक दिल्लीवरनं आणलेत म्हणले. आमच्यातले खोडसाळ शिक्षक होते. ते म्हणले लय भारी सर्व घर मारले हा तुम्ही, मस्त बांधले. पण शेवटची आंघोळ मात्र दारात आहे, हा इथं नाही. कारण ह्या बाथरूम मध्ये कोण आंघोळ घालतंय काय सांगा? कसली वाटेल तसली बाथरूम कर जा, आंघोळ दारातच. पाणी केवढं गरम ठरलेलं नाही, केवढं बी असेल, उकळलेलं असेल ना तर कसलंही असेल. एका वारकऱ्याला आंघोळ घालते, आम्ही तिथं होतो जवळ. आणि म्हटलं माझा मित्र आहे तो. म्हटलं पाणी अहो एवढं उकळलं काय 100 डिग्रीचं पाणी. त्याला काय कळते सर, तुम्ही कशाला बघा विचार. अहो मला माहिती आहे म्हटलं, पण ते जन्मभर थंड पाण्याचं आंघोळ करत होतं. म्हटलं मला माहिती आहे म्हटलं. अहो माहिती आहे ते, पण ते पद्धत नाही. पद्धत आहे गरम पाण्याची आंघोळ घालायची, म्हणून आम्ही घालणार आहे. पूर्वी नंतर कोणीही विचारत नाही आणि आपल्याबरोबर यातलं काही येत नाही. आणि काही येत नाही त्याच्यासाठी धडपड जोरात चालू असते. आणि जी येतंय त्याच्यासाठी प्रयत्न शून्य. बोलावा विठ्ठल कशासाठी? येतंय आपल्याबरोबर म्हणून. पण येत्यालाचा विचारच कोण करत नाही. जे निसटायला लागलंय, जायला लागलंय, रोज जायला लागलंय. देह जायला लागलाय की नाही बघा, रोज जायला लागलाय देह माझा. काय तरणं व्हायला लागलोय? नाही, म्हातारा व्हायला लागलोय मी. म्हातारा व्हायला लागलाय ह्याचा अर्थ जायला लागलाय. त्याला क्षय आहे, कारण उत्पत्ती आहे, त्याला नाश आहे. उपजे ते नाश आहे, जे उपजलंय त्याचा नाश आहे. मग नाश होणार आहे, जे मला सापडणार नाही, हाताशी येणार नाही, अशाचा सोस किती करावा सांगा. त्याचा विचार किती. जे प्रारब्धाने मिळणार आहे त्याच्यासाठी धडपड, आणि जे प्रयत्नाने मिळणार आहे त्याच्यासाठी प्रयत्न शून्य. हा विचार कधीतरी आपण बसून करायला पाहिजे. मग ज्यावेळी आपल्याला वारकरी आपण जे होतो किंवा वारकरी नसू, वारकरी असलं म्हणजेच काय हे करायला पाहिजे असं काही नाही. नाम घ्यायला पाहिजे, सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, चांगलं वागायला पाहिजे. कुणी ते नाही वारकऱ्यांनी मास्तर ते राष्ट्रगीत झालं लागलं की उभं राहायचं कोणी मास्तराने. आता मी रिटायर झालो. नाही सर तुम्ही रिटायर असं तर ते राष्ट्रगीत आहे, उभं राहू तुम्ही. आम्ही काय नाही, आम्ही काय वारकरी हे नाही हो, शिक्षक नव्हतो. काही गंमतच असते. राष्ट्रगीत भारताचं आणि सावधानमध्ये राहायचं फक्त मास्तरांनी. हे काय मग तसंच वारकऱ्यांना बंधन. अहो काय सप्ताह चालाय, तुम्ही तरी जावा सप्त्याला. मग तू का जात नाही? आम्ही काय वारकरी आहे? अहो वारकऱ्याचा त्याचा संबंध काय आहे? माझ्या बरोबर हे सगळं आहे आणि हे मला घेऊन जाताना माझ्या बरोबर काही येणार नाही. काय वारकऱ्यांनी तेवढं ते सगळं होणार आहे त्यांचं, आणि तुम्हाला ध्येय नाही का? आहे, सगळ्यांनाच आहे. आपण का साधना करत नाही? वारकरी असो ना तर नसो, कुठेही ज्ञानेश्वरीमध्ये सांगाय नाही. जो वारकरी आहे त्याने ज्ञानेश्वरी वाचावी. कुठंही नाही, गातेमध्ये नाही, भागवतामध्ये नाही, दासबोधामध्ये नाही. मग कशाला मी बंधन घालून घेतोय मी ज्याला घालायची आहे इच्छा झाली घाल. पण खरे बंधन कोणतं आहे? ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे हे बंधन आहे. माळ घातली पाहिजे हे बंधन नाही. नाम घेतलं पाहिजे हे बंधन आहे. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे हे बंधन आहे. गाथा वाचली पाहिजे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. पुढे म्हणतात येणे सोसे मन झाले हव भरी. हे नाम घेत आलो मी, आणि मी विठ्ठल 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 म्हणता म्हणता या सोसे म्हणजे छंद लागला. या नामाच्या छंदामुळं येणे सोसे मन, माझं मन हवबरी झालं. हवबरी म्हणजे इकडं तिकडं जायला लागलं, आणि हवबरी झालं म्हणजे त्याच्या नादाला लागलं, विठ्ठलाच्या नादाला लागलं. येणे सोशे मन झाले हवभरी. विठ्ठलासाठी हवरट झालं. आमचं मन प्रपंचामध्ये कसं सोन्या नाण्यामध्ये पैशामध्ये हवरटपणा असतो, तसं तुकाराम महाराज म्हणतात माझा हवरटपणा जो मनाचा आहे तो विठ्ठल नाम घेण्यामध्ये आहे. त्यामुळे भगवंताचं नाम घेण्यामध्ये माझं मन हवरटपणा करायला लागलं. येणे सोसे मन झाले हव भरी.
परत माघारी येत नाही. कुठं गेलं ते? विठ्ठलाला जेव्हा चिकटलं, त्याच्याशी एकरूप झालं, ते परत येतच नाही. परत येत नाही म्हणजे परत आता नको म्हणतोय. झाला तेवढा प्रपंच पुरा झाला. माऊलींचा काही अभंग आहे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे स्वरूपी राहणे. हा, त्यामध्ये अधिक देखणे तरी निजानंद पाहणे या अभंगामध्ये माऊलींचा अभंग आहे. त्या अभंगातली ही ओळ आहे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे. कुठला तरी एक केंद्रबिंदू समजला पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रपंचाला विराम देता आला पाहिजे. आपल्याला बस झालं, आता मुलांच्याकडे सोपूया आणि आता आपण निवांत होऊया असं कधीतरी वाटलं पाहिजे. पण मुलांना काही कळत नाही. सुना बेअकली आहेत, मग बेअकली बघून करून का आणल्या समोर? काय कळतच नाही. आपण बेअकली बी म्हणतोय त्यांना, पण करून तुम्हीच आणल्या ना. आमच्यापेक्षा बेअकली आहेत म्हणजे आम्ही शाने आहे असं सांगायचं असतं. त्यामुळं तुला किती झालं, काय काय केलंस असं सारखं आपण बघत असतो. सुनानं वाटते उठावं, म्हातारीनं मंदिरामध्ये प्रवचन कीर्तन चालू आहेत तिथं जाऊन बसावं. पण हे नाही, तिथं सूचना तिथं बसलेली असते घरामध्ये. किती सुट्ट्या झाल्या बघ कुकरच्या, हे झालं काय बघ, भाकरी भाजली काय बघ कडेनं, रोज असं आम्ही असं केलंय, मग तू पण तसं कर. त्यांना आवडत नाही. आता शिकलेल्या मुली आहेत, त्यांना सूचना आवडत नाहीत. काम करतात त्या, पण सूचना दिलेल्या आवडत नाहीत. त्यांना वाटतं आम्ही काय अक्कल नाही, हे सुचवायला आलेत आम्हाला, मग ह्यानी काय करावं. ह्यानी आता करून झाल्यात भाकरी करणं, आता भाकरी झाल्यात, आता मंदिरातल्या नामाच्या भाकरी भाजाव्यात म्हणून मंदिरामध्ये जावं असं त्यांना वाटत असतंय. पण आपले पाय कुठं बाहेर पडत असतात. बाहेर हाकलण्याच्या अगोदर आपण बाहेर पडावं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे बरं काय. कुणालाच आपण नको असतोय. आपण म्हणतोय काय माहिती आहे, माझ्यासारखं कसं चालेल, मी नसले तर काय होईल म्हणून 10 वेळा तिकडे गेलं तरी, वारीतून पायी वारी सुद्धा दिली काय धार आज तरी, तिकडनं फोन आता दिली काय नाही. मग येणे सोशे मन हाव बरी, कशात हाव बरी आहे. तुकाराम महाराजांचं हाव बरी मन कशात झालं आणि आमचं मन हावरट कशामध्ये आहे. धार दिली काय, कारण मलाच धार देत होती, ते अमुक होतंय तसं होतंय, तिकडून सगळे फोन, तिकडून सूचना चालू असतात. फक्त धड तेवढं पंढरपुराच्या रस्त्याला असतं, सगळं इकडं असतं. आपलं मन सगळं जे असतं ते घरातच असतं, ते प्रपंचच करत असतं, बाकी काय करत नाही. आणि तुकाराम महाराज म्हणतात माझं मन आता प्रपंच करून थकलं आणि मग ते पाठीमागं आलेलं आहे. कारण प्रपंचाला कुठंतरी विराम देता आला पाहिजे, तरच ह्या गोष्टी शक्य आहेत असं तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे. म्हणून बऱ्याच वेळा उद्यापन करतात बघा. आमच्या घरात एखादा 16 सोमवार केले त्याचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन म्हणजे काय, समाप्ती. उद्यापन शब्दाचा अर्थ काय, समाप्ती. आमच्या घरामध्ये ग्रंथ वाचन झालं त्याची समाप्ती, सगळ्याची समाप्ती. समाप्ती कुणाच्या वाट्याला येते हो, नुसती परमार्थाच्याच वाट्याला समाप्ती आहे. कधीही बघायचं समाप्ती कशाची घालतात, नुसती ग्रंथ झाला तिची समाप्ती, व काहीतरी तीर्थक्षेत्रावरून आला त्याची काहीतरी समाप्ती मौंद घालून करत असतात. ह्या सगळ्याच्या समाप्त्या, सगळ्याची पूर्ण अनुष्ठानं फक्त परमार्थच असतात. कधीतरी प्रपंचाची समाप्ती घालायला पाहिजे ना आपण. झालं आता 75 वर्ष केलं किंवा 60-62 वर्ष केलं, उद्या आता समाप्ती आहे. कसली हो, माझ्या प्रपंचाची समाप्ती, या जेवायला, असं कधीतरी धाडसानं म्हणता आलं पाहिजे. तिची समाप्ती नाही. ज्या दिवशी तिची समाप्ती घालाल आणि ह्याची सुरुवात कराल, ह्याची समाप्ती घालायची नाही ज्ञानेश्वरीची. हे फक्त 7 दिवस ट्रायल असते मंदिरातली पारायण करायची. का, घरात जाऊन आरामात वाचता यावं म्हणून त्याची सुरुवात, याची इथं प्रॅक्टिस केली जाते मंदिरामध्ये. आपण म्हणते प्रॅक्टिस ती झाली, ती प्रॅक्टिसच ती. पुढच्या वर्षी आता परत ज्ञानेश्वरी, ज्यावेळी सप्ताह असेल त्यावेळी. असं नाही करून चालेल. याची समाप्ती फक्त घालायची नाही, प्रपंचाची समाप्ती, माझ्या इच्छेची समाप्ती, माझ्या क्रोधाची, द्वेषाची समाप्ती, ह्या समाप्त्या घालता आला पाहिजेत. हे धावणारं मन कुठंतरी थांबवलं पाहिजे. म्हणून थांबवायसाठी त्याला याचीच ओढ लावावी लागते. विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं, राम राम म्हणायला लागतं. की ते मनच काय करत असते माहिती आहे, की हळूहळू प्रपंचाबद्दलचा जो हवरटपणा आहे तो कमी करण्याला काम करत असतं. करून बघा, 6 महिने हट्टानं नाम घ्यायचं, हट्टानं. बरं काय, जसं हट्टानं आपण म्हणतो ना, माझं हे असं झालंच पाहिजे, मी घर बांधणारच आहे, मी मुलांना एवढं मोठं करणारच आहे, असा जसा हट्ट प्रपंचामध्ये करतो तसा प्रपंचामध्ये हट्ट करायला आपण शिकलो पाहिजे. जेवढे जेवढे प्रपंचामधले जे आहेत ना गोष्टी, तेवढ्या इकडे आणायच्या. म्हणजे जेवढ्या अधिक इच्छा वाढतात ना, त्या इकडे लावायच्या. माझी ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा आहे, हरिपाठ सगळा मागे पुढे पाठांतर झाला पाहिजे, नंतर गाथा मी वाचणार आहे, असा हट्ट कधीतरी करायला पाहिजे.
तर इथं येणे सोशे मन झाले हवं भरी म्हणतात ते. या नामामुळं, विठ्ठलाच्या नामामुळे, त्याच्या छंदामुळे माझं मन एवढं हावरट त्या विठ्ठलाबाबत झालं की मला प्रपंच आवडेनासा झाला. प्रपंच तुच्छ वाटायला चालू व्हायला पाहिजे. प्रपंचाचं गौणत्व समजलं पाहिजे. त्याला शब्द शास्त्रीय भाषामध्ये प्रपंचाला मिथ्या समजा म्हणतात. आपल्याला झेपत नाही हो मिथ्या समजायला, पण नामाला तरी सत्य मानूया, विठ्ठलाला सत्य मानूया. प्रपंचाला नाही म्हणता मिथ्या आलं तर विठ्ठलाला तरी सत्य म्हणूया ना. सत्य तू सत्य तू विठ्ठला, दुसरं काही सत्य नाही ना. एका जनार्दनी सर्व नाशवंत, एकची शाश्वत हरिनाम, असं नाथ महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात. सगळंच जाणार आहे, नाम फक्त शिल्लक राहणार आहे. आणि नाम माझ्याबरोबर राहतं म्हणून मलाही अमर करणार आहे. नाम जसं स्वतः अमृत आहे ना, तसं ते स्वतः मलाही अमृत, अमृत म्हणजे मृत करणार नाही. म्हणजे मी मरतोय, मला भीती जी वाटते मरणाची, ती मरणाची भीती घालण्याचं काम नाम करतं. ज्याच्या मुखामध्ये नाम असतं ना त्याला मरायची भीती वाटत नाही. बघा निष्ठावान वारकरी आजही आपल्याला बघायला मिळतात, घाबरत नाहीत ते. माझी तब्येत अशी आहे हो, माझी असं आहे हो, माझी शुगर आहे हो, मी तिकडे येणार नाही, मला चालणं झेपत नाही किंवा मला वारी झेपत नाही असं म्हणत नाहीत. जशी स्थिती आहे त्या पद्धतीने जगत असतात. तुकाराम महाराज म्हणतात कधीतरी या प्रपंचातून मन माघारी आलं पाहिजे किंवा परत माघारी येत नाही, प्रपंचात परत येत नाही. मग कुठं गेलं ते? विठ्ठलाला मी अर्पण करून टाकलं. भगवंताला अर्पण करण्याची गोष्ट म्हणजे एकमेव आहे, ते म्हणजे आपलं असणारं अंतःकरण. भगवंत दुसरं काही मागत नाही. अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण लिग या महोदधी का गांग रिगाले जैसे. सगळ्या शांतीची प्राप्ती व्हायची असेल तर अहम दे, वाचा दे, चित्त दे, अंग दे. 4 गोष्टी द्यायला सांगितलेल्या आहेत. आपण दुसरं काही देतो, देणग्या देतो, उदबत्ती देतो, कापूर देतो, नारळ वाहतो, सगळं देतो, पण मन देत नाही ना आपण त्याला. आणि त्याला पाहिजे आहे मन आपलं, आणि आपण मन सोडून सगळं द्यायला तयार होतो. मन आपण दिलंय प्रपंचाला आणि हे घ्यायचं धड घे विठ्ठलाला. आता ते नाशिवंत असलेला कशाला मागेल? ते म्हणतात हे तुझं अंतःकरण जे आहे ना, ते जीवरूपी अंतःकरण मला अर्पण कर आणि तुझा जीव माझ्याशी एकरूप करून टाक. जीव ब्रह्मेव ना परा किंवा एक हरी आत्मा, जीव शिव समा, या दोन्ही गोष्टी एकत्रच आहेत. त्या कधी होतील? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल झालं की विठ्ठल जीवभाव सुद्धा विठ्ठलमय होतो. आणि येणे सोशे मन झाले हवं भरी, परत माघारी येत नाही, परत येत नाही. ती प्रपंचात नको वाटायला लागतं. केला प्रपंच तरी तो आपला तात्पुरता त्या पद्धतीने करत असतो, पोटापुरता करत असतो, मुलांची जबाबदारी कर्तव्य म्हणून करत असतो. आमची कर्तव्याला आसक्तीलाच आपण कर्तव्य म्हणतोय. हे करायला नको काय, मी मधीच टाकून जाऊ काय, असं सोडायचं असतंय काय, वगैरे वगैरे आपण बोलत असते. पण तुम्हाला धराय कोणी सांगितलेलं आहे? कधी कोण म्हणतंय? सारखं मुलांना वाटत असते जावं पंढरपूरला, यांनी जावं, तीर्थयात्रेला जावं असं वाटत असते. कारण बरेच वेळा वाटत असते गेले 15 दिवस घर कसं शांत आहे बघा. ती विचारायला जातात. असे वारे काढणारे कोण कोण आहेत ना, तीर्थयात्राच्या हे व्यवस्था करणारे. गेल्या वर्षी गेला होता आमच्या आईबाबांना घेऊन, ह्या वर्षी नाही आहे ते, मी पैसे भरतो आता. आईबाबाला वाटते केवढं पोरग माझ्यावर प्रेम करते बघा, माझं पैसे भरायला निघाले. त्यासाठी पैसे भरायला नाही, जाऊ दे बला, जरा शांत बसता, कुठंतरी जाऊन 2 जण मिसळ आणि पाव खाताव. अडचणून ठेवलेले असतात, बांधून ठेवल्यात घरात. त्याचने कधीतरी वाटलं पाहिजे स्वतः रिकामं व्हावं, दुसऱ्याला पण बांधू नये. कायम वारकऱ्याने आम्ही निष्ठा खरी ती आहे, आम्ही दुसऱ्यालाही बांधतो, स्वतःलाही बांधून घेतो. दुसऱ्याला बांधायला जातो तो स्वतःच बंधनात असतो. म्हणून म्हणतात बंधनापासूनही उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. कधीतरी त्या बंधनातून बाहेर पडलं पाहिजे. आपण रिकामं झालो तरच विठ्ठलाला हात रिकामे राहतील ना. हातात माझ्या काहीतरी वस्तू असतील तर दुसऱ्याला आलिंगन देता येईल? काहीच नाही, दुसऱ्याला काहीच करता येणार नाही आपल्याला. म्हणजे काय होईल? हात रिकामा झाला तर मला विठ्ठलाच्या पायाला मिठी मारता येईल. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सगळी बंधनं जी होती माझी कामक्रोधाची वगैरे किंवा जी आसक्ती प्रपंचाबद्दलची होती ती सगळी निसटली. मी सैल झालो, रिकामा झालो, आणि रिकामा झाल्यामुळं मला विठ्ठलाशी हितगुज करता आलं, त्याच्याशी संवाद करता आला, त्याचं नाम मोकळेपणाने घेता आलं. मोकळं होऊन नाम घेणं फार वेगळं आणि बोजा अंगावर ठेवून नाम घेणं फार वेगळं आहे. आपण नामाला जे बसतोय ना ते ओझं असते चित्तामध्ये, सगळ्या प्रपंचाचं ओझं घेऊन बसतोय आपण.
आज नोकरीला आहे, काय करायचं तिकडं, व्यापाराचा आहे, शेतीचा आहे, सारखा डोक्यात विचार असतो. कुणीतरी अपमान केलेला सारखा असतो, कुणाबद्दल काय ईर्ष्या असते ती मनात आतमध्ये राहत असते. आणि त्या स्थितीमध्ये आपण नामाला बसतो. आपण मोकळे नसतो. मोकळं होऊन नामाला बसलो ना तर नाम आत उतरायला चालू होतं. रित्या मापे भरे गोनी जनाबाईंचा अभंग आहे. जीवा लागली नामस्मरणे रित्या मापे भरे गोनी. काय म्हणतात ते, माझं माप जे हातलं आहे ना ते रिकामं झालंय आणि त्या रिकाम्या मापामध्ये आता हे नामाचं भरा लागलोय आम्ही. म्हणजे हे जणू काय पोता आहे, त्या पोत्यामध्ये मी नाम भरतो. आता नाम भरायला जागा तरी पाहिजे ना. आता भरलाय सगळा प्रपंच आतमध्ये आणि त्यामुळे त्याच्या जागाच नाही. आता देवाला कुठं ठेवायचा. जसं घर बांधतोय आपण, बऱ्याच घरं बांधतात, पण काय देवघराची व्यवस्था काय नसते. शहाणा माणूस असतो तो म्हणतोय पहिल्यांदा देवघर माझं बसवा आणि नंतर माझ्या मग गेस्ट रूम बेडरूम वगैरे बनवा बसवा. पण बरीचशी माणसं म्हणतात सगळे बेडरूम गेस्ट रूम सगळ्या झाल्या मग देवाची आठवण येते. हे डालगभर भरलेला देव बायको म्हणते कुठं ठेवायचं, ठेव तिथं जिन्याच्या खाली, आपण तिथं कोपरा एक करूया. म्हणजे त्या किचनच्या कट्ट्याच्या खाली बहुतेकांची देवघरं तिथंच असतात. म्हणजे देवानं रोज यांच्या फोडण्या बघाव्यात विशेष करून आणि त्याचा अभिषेक त्यांच्यावर आणि पडावा. आता चांगलाच अभिषेक असेल तर बरं आहे, कुठल्या फोडण्या असतात काही समजत नाही. त्यामुळे त्याचाही अभिषेक त्याच्यावर जाण्याची शक्यता असते. कुठं त्याच्याबद्दलचं काय पावित्र्य पाळलं जातं, असे कुठं स्वतंत्र देवघरं बघायला मिळतात. ज्यांच्या घरामध्ये आहेत धन्य ती अशी धन्य माणसं आहेत की ज्यांनी स्वतः आपलं स्वतंत्र पद्धतीने देवघर. त्या देवाला जागाच नाही. तुम्हाला सगळ्यांना पाहुण्या पयाना आहे, सगळ्यांना आहे, पण त्या देवालाच जागा कधी देत नाही कसं काय. आणि देवाला जागा देत नसाल तर तुमचं घर घर म्हणून राहील काय. त्या एकाला विसरणं फार मोठी चूक आहे. सगळं विसरलं तर चालेल. रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देतात. ते म्हणतात एक आकडा आहे त्याच्यावर शून्य दिले की 10 होतं, आणखीन एक शून्य 100, 1000, 10,000, काय लाख, कोटी, अब्ज, काय काय असेल ते मिलियन, काय किती आकडे आपण वाढवतो. पण एखादा आला आणि पाठीमागचा एकच पुसून टाकला तर, एवढ्या सगळ्या शून्या दिलेल्या आहेत आणि पाठीमागचा एक जर पुसून टाकला तर त्या शून्यांची अवस्था काय, तर त्या शून्य आहेत. नाही हो, हे 10 लाख होते अगोदर. अहो होते, पण आता कुठं आहे का, पाठीमागला एक पुसला म्हणून. आणि पाठीमागला एक म्हणून जे एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझे, तुझ्या घरामधली शांती, तुझ्या मुलाबाळांचं यश, तुझ्या मुलाबाळांचं घरातले असणारे आरोग्य हे सांभाळण्याचं काम नाम करत असतंय. बरं काय, आपल्याला ते कळत नाही. आपण म्हणते नामानं काय व्हायचं आहे, पण घेऊन तरी बघायला पाहिजे ना. सगळ्या गोष्टी नाम सांभाळतं. मला पुढे होणाऱ्या धोक्यांची सूचना देत असते ते. पण हे आपण जर मनापासून घ्यायला लागलो तर, म्हणून तुकोबा म्हणतात की माझं मन आता हवबरी झालं आणि ते प्रपंचात यायला नको म्हणतं. आणि बंधनं जी होती ती बंधनं आता सैल व्हायला लागलीत. आणि जेव्हा बंधन सैल होतं, अहंकार जायला लागतो. अहंकाराचं एक बंधन असतं. हे बंधन जेव्हा जायला लागतं तेव्हा हळूहळू तो रिकामा होतो. असलं रिकामं पण आपल्याकडे असायला पाहिजे. काही मी म्हटलं रिकामं आपण असलो पाहिजे नेहमी. रिकाम्या माणसाला लवकर झोप लागते वा. निष्काळजी माणसं पण झोपतात, तो भाग वेगळा आहे तो. पण रिकामी माणसं म्हणजे काय, फारसा प्रपंचाचा विचार करत बसत नाही. कारण प्रपंचाचा कितीही विचार करा तो आपल्या मनाप्रमाणे कधीही करता येणार नाही. ही खूनगाठ बांधायची, कधीही मनाप्रमाणे होणार नाही. कितीही करा, पाहुण्यांना कितीही चांगलं म्हणा, ती कधीही आपल्यासारखी वागणार नाहीत. लिहून ठेवायचं आपल्याकडे. आणि हे महत्वाची गोष्टी की ज्या आपल्या अनुभवातल्या आहेत, हे काय सांगायला घेत नाही. कितीही पाहुण्यांना काय करा, त्यात काहीतरी चूक काढतात. मोठी मोठी लग्न घाला आणि लोकांना जेवणावळी वाढा, त्या चुका काढूनच जातात. आईस्क्रीम नाही वाढते. त्या पलीकडच्या ह्याच्यात आम्ही गेल्या महिन्यात गेलो होतो, तिथं आईस्क्रीम पण होती. म्हणजे जाताना त्याला खिजवायचंच. एवढं सगळं 400 रुपयाचं ताट खायचं आणि जाताना खिजवाय. सवयच आहे हो त्यांची सगळ्यांचीच. आम्ही त्यातच असतो. आपण आपल्याला सोडून बोलतोय, आपल्याला सोडून कधी बोलायचं नाही. सगळ्यांचीच सवय असते. पण ह्यांना खुश करण्याच्या नादाला कधीही लागू नये. तर आपण बंधनात पडलो म्हणून समजायचं. कधीही माणसांना खुश करायचे नाहीत. पाहुण्या पायांना खुश व्हावीत म्हणून नाही. आपलं आपण व्यवस्थित वागणं, खुश होत नाही तर नाही हो. सगळ्यांच्यावर प्रेम करायचं. काही खुश होतात, काही नाही होतात, त्यांची इच्छा. परंतु खुश करण्याच्या नादामध्ये आपण नाखुश होतो. आपल्यातला आतला देव दुखावतो. देवाला खुश करण्याचा कधी प्रयत्न केलाय का आपण? देव आनंदी राहावा माझ्या हृदयामध्ये राम, असता सर्व सुखाचा आराम. जो सगळा आराम मला देतो तो कधीतरी खुश व्हायला पाहिजे ना. आणि तो खुश होण्यासाठी मी काय करतो? काहीही करत नाही. जग खुश होण्याचा करण्याचा प्रयत्न केला
पण जग कधीही खुशीत झालेलं नाही किंवा आपल्याला म्हणत नाही फार छान असा तुमचा प्रपंच झाला, असा कधीही कुणाकडे मिळणार नाही आपल्याला. म्हणजे प्रपंच केला आणि उद्धरून गेला असं कधीही मिळणार नाही, पण परमार्थ केला आणि कृतार्थता प्राप्त केली अशी मंडळी खूप आहेत. डॉक्टर काकांसारखी मंडळी आज आमच्या समोर आहे की जी कृतार्थता भोगतात, की ज्यांनी नाम घेऊन एवढ्या मोठ्या पदवीवर जाऊन भगवंताशी एकरूप होण्याचा मान प्राप्त केला. अशी मंडळी आजही आपल्याला बघायला मिळतात ना. तुकोबा ज्ञानोबा जे आम्हाला बघायला मिळाले नाहीत राहो, पण आपल्या समोर असणारं उदाहरण तुकोबा ज्ञानोबांची प्रतिकृती डॉक्टर काका आहेत, की त्यांच्याकडे बघितलं की समजतं की काय नाम घेतलो आणि त्याचा तो वाया जातो असं कधी होणार नाही. आणि प्रपंच मोठा केला म्हणून तो मोठा झाला असं कधी होत नाही. 4 दिवस माणसं लक्षात ठेवत असतात, त्याच्या पलीकडे कोण लक्षात ठेवत नाही. लक्षात ठेवायचं नाही म्हणूनच त्याचा फोटो सुद्धा लावायचे बंद केल्यात घरात ना. आता आजा आजीचे फोटो बंद झालेले आहेत, कुणी फोटो आता लावत नाही. मुलं घरातली कॉलेजला वगैरे जाते म्हणतात काढून टाका तिकडं. रात्रीचा बारका दिवा लावला असतात, बटबट डोळे बघून झोपा लागत नाहीत आम्हाला. आणि सगळे गुंडळून फोटो ठेवा आणि कधी काढा ते पितृपंधरवड्यात, तेवढा मान द्यायचा, तेवढा आपली पूजा करायची, एवढंच राहिलं. यासाठी सगळं उभारलंय का आपण? मग 35 तोळे दागिने, 3 घरं, 2 गाड्या. कोण विचारलं तुला? कुणी सांगितलं तर तुला एवढे दागिने घ्यायला? नाही कुणी सांगायला. पोरं जाताना आपल्याला म्हणतात एवढं केलं गेलं तुमच्यासाठी. कुणी करायला सांगितलं होतं? मग मी तीर्थयात्रा केली नाही, कराय नाही कुणी सांगितलं. मी केली असती तर बरं झालं असतं. अरे तुमच्या या नादात ज्ञानेश्वरी वाचायची राहिली, कुणी सांगितलं तर तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचू नका म्हणून? हे जर ऐकायला मिळत असेल त्याच्यापेक्षा त्यांचा विचार सोडावा आणि शांतपणे तासभर ज्ञानेश्वरी वाचत बसावी. पण आपण विचार सोडत नाही प्रपंचाचा. बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. सावकाश का? शांतपणे. प्रपंचाच्या एकूण विवंचनेतून आपण बाहेर पडलो ना, शांतपणे भगवंताशी एकरूप होता येतं. म्हणून नामाची कास कधी सोडायची नाही बरं का. किती असू दे प्रॉपर्टी. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक ग्रस्त गेले होते, त्यांनी नवीन कार घेतली. गोंदवलेकर महाराजांना दाखवायला गेले, ते दाखवली कार. गोंदवलेकर महाराज म्हणले फार छान आहे, नाम घेतोस ना? तर घेतोय की. ड्रायव्हिंग करताना सुद्धा मी नाम घेतोय, चांगली गोष्ट आहे. गोंदवलेकर महाराज उतरले गाडीतून, जाताना म्हणले गाडीत बसून पण नाम घे, फार चांगली गोष्ट आहे, घेतोस ते, पण गाडीत नाम येऊ देऊ नकोस. जाताना काय म्हणले? गाडीत नाम येऊ देऊ नकोस, गाडीत नाम घे पण नामात गाडी आणू नकोस. आणि आपलं तसंच होतंय बरं का. ही नाम घ्यायला बसलो की गाडीचा विचार डोक्यात याला चालू होतो, आणि हा विचार काढायसाठी ही बंधनं सैल करता आली पाहिजे. ह्या ग्रंथी असतात आतल्या, याला म्हणतात सूक्ष्म गाठी, किंवा त्याला गुरु सोडवी गाठ लिंग देहाची, असा एक माऊलींचा अभंग आहे. गुरु हा संत कुलीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव ना दुजा, पाहता नाही त्रेलोकी. ज्ञानदेवांच्या गाथेमधला अभंग आहे. तर त्यामध्ये ते म्हणतात गुरु सोडवी गाठ लिंग देहाची. गुरु म्हणजे भगवंत ही लिंग देहाची जी गाठ आहे ती सोडून टाकतात. मृत्यूच्या समयी देह पडतो पण सूक्ष्म देह मरत नाही. सूक्ष्म देह परत जन्माला येतो, हा देह परत जन्माला येत नाही. हा देह जातो म्हणून याची चौकशी जास्त करू नये, आतल्या सूक्ष्म देहाची चौकशी करावी. त्यामध्ये 17 तत्वाचा तो देह आहे, त्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय 19 काही जण 17 अशी म्हणतात, त्याला लिंग देह म्हणतात. तो शुद्ध झाला पाहिजे आतला, नामानं होतो. नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्रवे, होता ती बरवे ऐशे शकून लाभाचे. सगळ्या गाठी उकलून टाकतं. म्हणून त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात नाम गोड पुरे कोड सकळी. सगळे कोड कौतुक पुरवण्याचं काम नाम करत असतं. घेता घोड ये अनेक रसा मरण गाठी, येणे तुटी संसाराशी. यानं संसार बाधित होतो. संसारा सुटावा म्हणायचं असेल ना तर म्हणून सुटणार नाही, पण नाम घेऊन सुटणार आहे. हा मात्र मुद्दा लक्षात ठेवणं पाहिजे. सतत नाम घेतलं ना तर प्रपंचाची चिंताच कमी होते. प्रपंचाची चिंता संपली ना तर प्रपंचाबद्दल असलेली बंधनं आणि त्याची गाठ सैल व्हायला लागते आणि आपल्याला रिकामपणाचा अनुभव येतो. आणि ते रिकामपण म्हणजे आपण आत्मतत्वाचा अनुभव घेणं असतो, आत्मानंद असतो. तो कुठेही भोगायला मिळत नाही. रिकाम मनातला अनुभव जो असतो ना, कुठलंही बोजा अंगावरती नाही, कशाची चिंता नाही, आसक्ती नाही, कुणाबद्दल द्वेष आणि ईर्ष्या नाहीत. अशी अवस्था जी आहे ती अवस्था आपण शांतपणे भोगू शकतो. कधी? बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. शांतपणे भगवंताशी गुजगोष्टी करता येतात, पण करायसाठी आपण रिकामं पाहिजे.
ते म्हणतो आम्ही रिकामं होऊनच बसतो, रिकामं दिसायला रिकामं असतो, आत मन मात्र भरलेलं असतं. हे चित्त जर रिकामं असेल ना त्याच वेळी, म्हणून हे चित्त भगवंताशी दिलं की त्याच्याशी एकरूप होता येतं. आणि म्हणून तुकोबा शेवटी त्या अभंगाचा शेवट कसा करतात, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, माझा देह सगळा विठ्ठलमय झालेला आहे. काम क्रोधे केले घर रीते, घर रिकामं करून टाकलं. काम क्रोधादी शत्रू जे माझ्या आतमध्ये राहत होते ते विठ्ठल नामामुळे सगळे पळून गेले. आपल्यालाही अनुभव येतो, चिडचिडपणा निघून जातो नाम घेणाऱ्यांचा. नाम घेणारी चिडत नाहीत, नाही जास्त राग येत नाही त्यांना, आला तर तो तात्पुरता असतो किंवा तो दिखावा पद्धतीचा, किंवा खरंच तो कुणाला तरी हितासाठी असतो, बाकी कुणासाठी रागावत नाहीत, कुणाचा द्वेष करत नाहीत, मत्सर करत नाहीत, कुणाबद्दल ईर्ष्या नसते. मग कशाला बीपी आणि शुगर वाढते. खरी गोष्ट आहे, ईर्ष्या, मत्सर, द्वेष यामुळे बीपी आणि शुगर जास्त इम्बॅलन्स होत असते. आपण जर सारखं जर नामात असू ना तर आपली आतली स्थिती जी आहे ती शांत होते, आणि शांत झाली की बऱ्याचशा गोळ्या पण खायच्या कमी होतात. आता हा प्रयोग करून बघायला हरकत नाही, आपण करत नाही, कारण डॉक्टर म्हणतात ते त्यांच्या पद्धतीने आपली ध्येयष्टी बघून म्हणत असतात. कारण डॉक्टरांना आपलं मन कळत नाही, पण संतांनी मनाचा अभ्यास केला आहे आणि म्हणून त्याच्यावरती त्यांनी उपाय सुचवलेले आहेत की नामासारखा दुसरा असा चांगला उपाय कुठलाच नाही जो आपलं देह व्यवस्थित सांभाळतो आणि आपलं मन सुद्धा सांभाळतो. म्हणजे आपोआप घरामध्ये व्यवस्थित लागायला लागतं. तर या गोष्टीसाठी तुकाराम महाराज म्हणतात, हा देह माझा विठ्ठलमय झाला त्याला कारण आहे माझ्यातले काम क्रोधादी ईर्ष्या मत्सर तुलना या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागल्या, आणि त्यामुळं माझ्यातलं मोठेपण मी भगवंताच्या ठिकाणी अर्पण करून टाकलं. मोठेपण कशामुळे येते माहिती आहे काय, तो जीवभाव जो असतो ना तो अहंकार रूपाने सारखा वर 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 येत असतो. मी केलं माझ्यामुळं झालं वगैरे आपण म्हणत असतो. काही वेळा कोण बरीच जण म्हणतात, म्हणजे परमार्थात असणारी मंडळी सुद्धा म्हणतात की सप्ताह माझ्यामुळं झाला. काय गंमतच बोलतात. आता सप्ताह हे गेले तरी सप्ताह चालतो, अशी कितीतरी मंडळी आपल्याकडून गेलीत पण सप्ताह चालूच आहे ना. सप्ताह हे चालवतात असं जे वाटतं ते फार चुकीचं आहे ना. कोण नाही कोणतरी चालवत असतात, उलट आपण गेल्यानंतर चांगलं चालतं असा अनुभव बऱ्याच जणांचा आहे. घरात नाही आपण म्हणतोय मी गेलो तर यांचं घरातल्यांचं कसं होईल. चांगलं आमचं एक मास्तर असं सारखं पोरासी सारखं बोलायचं, मी गेलो तरी अरे एक खांबी तंबू भिक्षा मागशील मी मेल्यानंतर असं सारखं म्हणायचे. असं जरा कर्जबाजारी पण झालेले होते आणि ते अचानकपणे 55व्या वर्षी रिटायर व्हायच्या अगोदर गेलेत, दुर्दैवाने गेले म्हणा. आणि ते घरातली परिस्थिती कच्ची झालेली होती याच्या कर्जबाजारीमुळं. आणि सारखा म्हणायचा काय मिळवत नाही सा, हे करत नाही सा, आणि मी एक गेलो तर घर कसं चालायचं. हे गेल्यानंतर ते ग्रॅच्युटी फंड वगैरे आलं, सगळं कर्ज फिटलं. ह्याच्या कुठंतरी LIC पॉलिशा होत्या त्याचं पैसे घरात आलं, बायकोला पेन्शन सुरू झाली, पोरांच्या व्यवस्थित सगळ्या कॉलेजेस पूर्ण झाली. मी बघायला होतो, हे होतं त्यावेळी घर बिघडलेलं होतं, हे गेल्यानंतरच घर सुधारलं. आपण ही खुणगाठ बांधून ठेवावी, माझ्यामुळं घरात सगळं चाललंय असं नाही, मी गेल्यावर सुद्धा चांगलं चालेल कदाचित असं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपली जागा कोणतीही कळते. म्हणजे नामाला एक जागा आपल्या हृदयात देता आली पाहिजे. आपल्याला एकदा नाम घेऊन बसलो ना तर आपल्याला काही बिघडत नाही. म्हणजे नामामुळं 3 प्रकारची प्राप्ती आहे, एक धनाची प्राप्ती, एक पुण्याची प्राप्ती आणि ज्ञानाची संपत्ती मांडलेली आहे. 3 प्रकारच्या संपत्ती आहेत. आपण जे रोजच्या जीवनामध्ये काहीतरी काम करतो प्रपंचाची, त्यामुळे धनसंपत्ती आपल्याजवळ गोळा करतो, आणि काही दान धर्म तीर्थयात्रा वगैरे करतो त्यामुळे पुण्याची संपत्ती जमा होते. पण या दोन्ही संपत्तीला क्षय आहे, नाश आहे. धन जातं, वापरा नाहीतर सोडून जावा, या दोन्हीपैकी एकच गोष्ट आपल्या समोर असते. म्हणून धन वापरलंही पाहिजे. बरेच जण पुंजी करून ठेवतात आणि ते जातच नाही. मग ते जाताना मग त्या पुंजीकडे बघत जायचं, तिथले आणायचेच पैसे राहिले. आता ही नालायक असलेली पोरं जाऊन आता घेऊन येतील असं आणि म्हणत मरायचं. जसा एखादा नागोबा त्या धनावरती बसलेला असतो ना तशी मंडळी त्यावरती बसलेली असतात. मग धनाला वापरा, एक म्हणजे भोग, दुसरं म्हणजे दान, तिसरं म्हणजे सोडून जाणे. धनाच्या 3च गती आहेत शास्त्र सांगतं, एक भोग, दुसरं काय म्हणायचं त्याचा, दुसरी गोष्ट काय दान, आणि तिसरी सगळ्यात काय होणार आहे सोडून जाणे. गिव्ह इट ऑर लिव्ह इट, द्या नाहीतर टाकून जावा. टाकून जाणं वाट्याला येता कामा नये, देणं वाट्याला आलं पाहिजे. आणि त्यासाठी काय करायला पाहिजे, माझ्याकडे आहे मला द्यायची इच्छा सारखी झाली पाहिजे, माझ्याकडे हे आहे कुणाला तरी देता आलं पाहिजे. आणि अशी जर इच्छा आपल्याकडून निर्माण झाली ना ही नामामुळे प्राप्त होते. बरं काय,
म्हणून सगळ्यात मोठी संपत्ती पुण्य सुद्धा क्षय आहेच म्हणलेलं आहे की येऊ लागती माघारे मृत्यू लोका, असं ज्ञानेश्वरीमध्ये उभे आहे. पुण्याचा क्षय संपला की खाली यावं लागतं. त्याच्यापेक्षा कोणतंच सगळ्यात श्रेष्ठ आहे मग ज्ञान. भगवंता परमात्म्याविषयी असलेलं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीचं साधन एकमेव नाम आहे, अन्य कुठलंही नाही, संतांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे हरिपाठ का म्हणायचा, तर हरिपाठामध्ये नाम किती वेळा आलंय बघा, भगवंताचं नाम किती वेळा आलंय बघा, मोजण्यासारखं आहे. आणि अभ्यासाचा विषय असला पाहिजे हरिपाठ. तो नुसता पाठांतर करून सोडायचा नाही, त्याचा मूळ गाभा काय आहे, हरिमुखे म्हणा. म्हणून हरिमुखे म्हणा याची द्विरुक्ती केली जाते बघा. सारखं प्रत्यक्ष अभंगानंतर हरिमुखे म्हणा म्हटलं जातं. त्याचं कारण आहे हरिमुखानं म्हणणं या 27 अभंगाचा आतला गाभा आहे. पण बरेच वेळा हरिपाठ म्हणणारी खूप आहेत, पण हरी म्हणतच नाही, हरी म्हणायचं नाही, हरिपाठ मात्र म्हणायचा. हरिपाठ मी रोज म्हणतो बरोबर आहे, पण हरी हरी नाही म्हणायला वेळ नाही मला. अहो हरी म्हणावं म्हणून हरिपाठ लिहिलाय माऊलीनी, आणि हरीच म्हणायचा नाही आणि नुसता मला हरिपाठ पाठ आहे याचा गर्व करायचा. हरिपाठ पाठ करावा, त्याचे अर्थ शोधावेत आणि शेवटी लक्षात येतं आपल्याला अरे याचं नामच खरं आहे. माऊलीनं दुसरं काही सांगायचं नाही, यात नाम घ्या म्हणायचं आहे. मग एकदा हरिपाठ पाठांतर झाला की थोडासा बाजूला ठेवावा आणि नामाला बसावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट नाम आहे. मी डॉक्टर काकाने एकदा प्रश्न विचारला होता. ते म्हटले की शास्त्राचा अभ्यास आणि नाम ह्याच्यातला वेळाची विभागणी कशी करावी. तर म्हणले शास्त्र अभ्यासाला 25% वेळ द्यावा आणि आमची साधना जी वैयक्तिक साधना असते नाम ध्यान साधना याला 75% वेळ दिला पाहिजे आपण. म्हणजे शास्त्राभ्यास 25%, समजून घ्यायचा फक्त देवाला, ती शास्त्र आहेत. शास्त्र फक्त तेवढंच सांगतात देव कसा आहे याचं वर्णन करणारी शास्त्र आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन देव होणं आणि देवरूप होणं हे नामच करू शकतं. म्हणून नाम ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, त्याला कधीही सोडायचं नाही, हा मूळ गाभा त्यातला. म्हणून तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते. माझे जे काम क्रोध विकार होते ना सगळे नष्ट झाले. आणि आपणही अनुभव घ्यायला हरकत नाही बरं का. सतत नाम घेणाऱ्यांना चिडचिड कमी होते, त्रास करून घ्यायची वृत्ती कमी होते, हट्ट आणि आग्रह कमी होतात. असंच घडायला पाहिजे माझ्या घरामध्ये, असं नसेल तर मला चालत नाही, असं काय काय ते जे असतं या गोष्टी सगळ्या निघून जातात. आणि त्यावेळी ज्ञानेश्वरी पचली, हरिपाठ पचला. ज्यावेळी अहंकार गेला, कामक्रोधादी विकार गेले, तर हरिपाठ पचला म्हणायचा, नाम पचलं म्हणायचं. म्हणून पचण्याची तपासणीची जागा कोणती माहिती आहे काय, घर. घरातच कळतंय मंदिरात केलेला हरिपाठ पचलाय का नाही, घरात कळते. घरात खेचकायला चालू केलं का नाही सगळ्यांच्यावर, ह्याला पचलेला नाही अजून हरिपाठ, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. ज्ञानेश्वरी वाचून प्रवचन करतो माझ्यासारखा, हे तिथंच तेवढा करतोय. म्हणून सगळ्यात गोष्ट फार महत्वाची असते. गोंदवलेकर महाराज म्हणतात आम्ही स्वतःला साधू म्हणून घेतो, सगळ्यांनी पाया पडावं, नमस्कार करावा, पण आत काय असतं ते प्रत्येकाच्या वेगळं असू शकतं. ते म्हणतात हे जाणणारी बायका असतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात ज्याची बायको ज्याला साधू म्हणते ना तोच तेवढा साधू, अन्य दुसरी सर्टिफिकेट कुणी देऊन उपयोगाची नाही. आता काही बायका म्हणत असतात माझा नवरा ढाण्या वाघ, मग ते काहीतरी जनरल असतं, तो काय उपयोगाचं नाही. मनातून जर म्हणली ना खरंच माझा नवरा साधू पुरुष आहे, त्यावेळी समजायचं, कुणीही द्यायची आवश्यकता नाही. बायको म्हटली ना, कारण सगळ्या खोड्यात तिलाच माहीत असतात. किंवा बाहेर काय बी गाजवू दे आणि नाचू दे, भजनात नाचू दे, कशात नाचू दे, काय वाटेल ते करू दे, घरात कसं वागते ना फार महत्वाचं असते बरं काय. देवळात वागताना दंभ करता येतो, नाटक करता येतं, घरात नाटक नाही. जी एकांतात जशी माणसं वागतात ती तपासण्याची शाळा असते. लोकांतात काय वागतात हो, सगळी नाटकीच वागत असतात. कपडे घालतो आपण बाहेर पडताना, घरात बनेनूनच फिरतोय आणि बरमोड्यावर, तो बघण्यात खरा विषय असतो. ह्याला बघायचं असेल तर बरमोड्यात बघा, बाहेर झाकपास कोट घालून फिरतो, हा खरा कोट नाही. हीच गोष्ट फार महत्वाची आहे. हे जे वाचलं ऐकलं घरात वापरलं ना संपला विषय, परमार्थ संपतोच तिथं. घरात वापरलं पाहिजे. ऍप्लिकेशनच काही नाही हो, नुसतं वाचायचंच वाचायचं, नुसतं ऐकायचंच ऐकायचं, पण वापरायचं कधी, मृत्यूपूर्वी हे वापरलं पाहिजे. मग तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला मार्गदर्शन करतो. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोशे मन झाले हव भरी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते.
फार सुंदर अभंगाची रचना आहे. आपण त्याच्यावर आणि चिंतन करावं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव